सुप्रभात. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व हिंदू नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आम्ही निघालोय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या दर्शनासाठी. पण अमावस्या म्हटली की सर्वांना भीती वाटते, अंधार आठवतो. पण हीच ती मृत्यूजल अमावस्या, ज्या दिवशी शंभूराजांनी मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून धर्माचं आणि स्वराज्याचं रक्षण केलं. पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत स्वराज्याने स्वधर्म सोडला नाही. मृत्यू समोर उभा होता, पण राजांच्या चेहऱ्यावरचं ते तसूभरही कमी झालं नाही. म्हणून या दिवसाला मृत्यूजल अमावस्या म्हणतात, कारण तिथे मृत्यूचा पराभव झाला आणि शंभूराजे अमर झाले. पण ही अमावस्या आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठं असू द्या, निष्ठा मात्र अढळ असावी. हा दिवस फक्त दुःख व्यक्त करण्याचा नाही, तर आपल्या राजाचा स्वाभिमानाचा वारसा जपण्याचे आहे. महाराजांचं दर्शन घेतलं आणि गेलो थेऊरच्या चिंतामणीला. तिथं गेल्यावर खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. मी कधी कोणत्या देवाकडे काही मागितलं नाही, पण देवाने कधी कमीही केलं नाही. येणारं नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं अशी प्रार्थना केली आणि निघालो घरी.